हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगणे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर हा आहे परतीचा प्रवास गावावरून। तर आम्ही सरळ तालुक्यावरती आलो आणि तिथूनच ब्लॉगला सुरुवात केली। गावाकडून का सुरुवात नाही केली तर मीच शूट करणारी असते, माझे व्हिडिओ कोणी शूट करत नाही, त्याच्यामुळे तिकडचं काही शूट करता पण आलं नसतं। आणि तसंही न घरच्यांना असं उठसूट व्हिडिओ बनवलेला आवडत नाही, म्हणून म्हटलं त्यांचाही विचार करायला हवा आणि आपलाही विचार करूनच मग मी इथूनच सुरुवात केली आपल्या ब्लॉगला। तर आम्ही आलो तालुक्यावरती स्टॉपवरती। तिकीट आधी बुक केल्या नव्हत्या, वेळेवरती तिकीटा बुक केल्या, त्याच्यामुळे ना आम्हाला थोडं थांबावं लागलं। टायमिंग माहीत नव्हता ना गाडीचा, त्याच्यामुळे तर आम्ही स्टॉपवरती आलो, तिकीट काढली आणि गाडी होती आमची 6:30ची। तोपर्यंत वाट बघितली, गाडी 6:30ला आली आणि गाडीमध्ये बसलो। इथे बघा, आता गाडीमध्ये बसलो, मिस्टर पण सोबत आहे यावेळेनं। जेव्हा मी पुण्यावरून प्रवास केला तेव्हा एकटीने केला होता मुलांना घेऊन, आणि तेव्हा ना सिंगल सीट बुक केली होती। खूप कठीण परिस्थिती होती, सिंगल सीटवरती तिघेजणं आणि त्याच्यात सामानसुद्धा। तर मग खूप अवघडल्यासारखं होत होतं त्या दिवशी, म्हणजे पुण्यावरून जेव्हा मी गावाला प्रवास केला तेव्हा। आणि आता जेव्हा वापस जात आहे पुण्याला तर आता खूप सोपा होणार आहे, कारण तर डबल सीट बुक केली होती आणि चौघांना ती आरामात तिथे ॲडजस्ट होते। आणि सोबतनं बॅगा पण होत्या, बॅगांना डिक्कीमध्ये ठेवत नाही, मला भीती वाटते, कारण तर कंड्रायव्हर जे असतात ना ते कोणालाही कोणाची बॅग देऊन देतात आणि लोक नेतात पण, तसं झालं आहे। त्याच्यामुळे ना सोबतच ठेवते बॅगा वगैरे आणि मग बाकीचा प्रवास आम्ही करत असतो। तर नेहमीच असंच करत असते मी। तर रात्र झाली होती, 6:30 म्हटलं तर आता हिवाळा सुरू आहे तर रात्र होऊन जाते लवकर। टोल नाक्यावरती गाडी थांबली होती बराच वेळ आणि खूप मोठा टोल नाका होता, तिथून गाडी सुटली तर सरळ आता पुणेकडे निघाली। शिवांश अद्विक अजून झोपलेले नव्हते, कारण तर जेवण वगैरे व्हायचं होतं आणि मुलं ना असं प्रवासामध्ये बरेच लवकर झोपतात लहान मुलं। तर शिवांश तर नव्हता, पण अद्विक मात्र व्यवस्थित झोपत होता, त्याला सारखी झोप लागत होती। आणि जेवण करायला गाडी थांबेपर्यंत आम्हीसुद्धा मस्त झोपलो होतो। तर झोपेतून उठूनच इकडे बघा हॉटेलवरती गाडी थांबली, तर झोपेतून उठून तसंच आम्ही जेवण करायला गेलो। केस पण बघितले नाही की कसे आहे, चेहरा पण बघितला नाही की काय आहे, आणि जेवण करायला उतरलो, जेवण केलं आणि ते बघा गाड्या थांबलेल्या आहे। आमची पण ट्रॅव्हल्स आहे, अजून 3-4 ट्रॅव्हल्स सोबत थांबलेल्या होत्या आणि बरेच लोक उतरलेले होते जेवण करायला हॉटेलवरती। काही हॉटेलमध्ये जेवण करतात, काही टिफिन आणतात, तर ते आपले टिफिन खोलून इथे जेवण करत होते आणि असं करून सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं। आणि ते आम्ही थोडासा टाईमपास केला, म्हणजे फिरलो हॉटेलच्या बाहेर थोडा वेळ, कारण तर गाडी सुटायला अजून वेळ होता म्हणून। तर मग गाडीमध्ये पॅसेंजर बसायला लागले आणि सीटवरती येऊन ड्रायव्हर बसली, तर मग आम्हाला चढावं लागलं गाडीमध्ये। इथे आता आम्ही गाडीमध्ये बसत आहोत। तर आमच्या समोरची म्हणजे अपोजिट साईडची सीट ना सिंगल सीट ती खालीच होती, तिथे मिस्टर बसलेत अद्विकला घेऊन, त्याला खेळवत होते, कारण तर आता नुकतंच जेवण करून आम्ही आतमध्ये आलो होतो, तर लगेच तो झोपणार नव्हताच, तो खेळणार होता थोडा वेळ। तर मग मिस्टर त्याला खेळवत होते आणि एवढ्याने बरं झालं मिस्टर सोबत होते, तर अद्विकला थोडंसं तरी ते बघत होते। नाहीतर जेव्हा मी एकटी प्रवास करते ना तेव्हा सगळं एकटीला बघावं लागतं, मुलांना खाऊ पिऊ घालावं लागतं, त्यांना खेळवावं लागतं, त्यांना झोपवावं लागतं, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। तर थोडासा मिस्टरांचा आधार झाला यावेळेनं प्रवास करताना असो। तर इथे बराच वेळ झाला होता गाडी सुरू झाल्याला, जेवण करून आम्ही जेव्हा गाडीमध्ये बसलो त्यानंतर मग इथे बघा सामान ठेवलेले आहे पायाकडे, जिकडे पायाची बाजू असते तिकडे, आणि मस्त निवांत झोपून आता चाललो आम्ही। रात्रभराचा प्रवास हा 17-18 तासाचा होता गावावरून, तर पुण्यापर्यंतचा प्रवास 17-18 तासाचा असतो। कधी कधी ना आधी खूप फिरून जायची गाडी, तर मग 20 तास लागायचे, तर आता थोडं कमी तास लागते, बरं झालं। तर सकाळ झाली, अद्विक उठला होता सकाळी लवकर, तर मग त्याच्यासोबत मलाही उठावं लागलं। तर उठण्याची इच्छा होती नव्हतीच, कारण तर ते गरगरल्यासारखं वाटतं, मळमळ वाटतं, तर उठून बसण्याची इच्छा अजिबात होत नव्हती। पण आता अद्विक उठला होता, त्याच्यामुळे मग त्याच्यासोबत मलाही उठावं लागलं। मिस्टर आणि शिवांश झोपले होते आणि शिवांश पण आता आमच्या आवाजाने उठणारच होता, थोड्या वेळात तो तुम्हाला दिसेलच। तर गाडी बरीच पुण्याच्या जवळपास आली होती, म्हणजे एकदम जवळ नाही म्हणता येणार, पुण्यातच नाही म्हणता येणार, पुण्याच्या बाहेर हवेली औंध अशा साईडला होती गाडी। आणि या साईडला पोचल्यानंतर आता व्हिडिओची सुरुवात केली। सकाळचे जवळजवळ 7:30 वाजत आले होते आणि परत व्हिडिओला सुरुवात केली। सकाळ झाली की गाडी थांबते, चहा वगैरे घ्यायला थांबत नाही, वॉशरूमला वगैरे जायला थांबते गाडी। तर अशा वेळेस मग आम्ही बघत असतो कुठे चहा वगैरे मिळते का सकाळी, पण कुठेच चहा मिळाला नाही। मिस्टरही झोपलेले होते, तर त्यांनाही उठवावंसं वाटलं नाही। तर गाडी पुण्यात आली, थांबली आणि आम्ही उतरलो आपल्या स्टॉपवरती आणि तिथून ऑटो पकडला घरी जाण्यासाठी। तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही ऑटोमध्ये बसलेलो आहोत आणि आता निघत आहोत घराकडे।
आज आता पोचलो घरी। कालची होती 31 तारीख आणि आम्ही 31 तारखेला काल गावावरून निघालो आणि आज आहे 1 तारीख 1 जानेवारी 2025। आज आम्ही घरी येऊन पोचलो। तर घरी आलो तर साफसफाई होती घराची, घर बंद होतं त्याच्यामुळे धूळ खूप जमा झाली होती। आल्या आधी झाडपूस केलं आणि त्यानंतर मग फ्रेश झालो। कपडे 2 वेळा लावले वॉशिंग मशीनला, कारण त्या प्रवासातले सगळे कपडे होते। तर एकदा कपडे लावले, ते सुकायला टाकून दिले गॅलरीमध्ये, परत अजून डबल कपडे लावले, तर ते आता धुत आहे। स्वयंपाक वगैरे काहीच केलं नाही। आज आलो तर बाहेरूनच नाश्ता आणला होता, थोडा वेळ आराम केला। मुलंही आराम करत आहे आणि मिस्टरही आराम करत आहे। तर आज काहीच जास्त कामं काढले नाही। सगळी घराची क्लिनिंग करायची आहे, तर आता उद्यापासून आरामात क्लिनिंग करायला सुरुवात करते। संध्याकाळचे 4 वाजले होते। मिस्टर उठले होते, शिवांश, अद्विक आम्ही सगळेच उठलो होतो। थोडासा आराम केला होता गावाकडून आल्यानंतर। तर थकल्यासारखं वाटत होतं, तेच गरगरल्यासारखं वाटत होतं, असं फ्रेश वाटत नव्हतं प्रवासातून आलं की, म्हणून मग थोडासा आराम केला आणि त्यानंतर इथे ठेवते दुपारची चहा। तर मिस्टरांना तर लागतेच दुपारची चहा, त्यांच्यासोबत मला पण लागते, कारण माझाही टायमिंग असतो दुपारच्या चहाचा। म्हटलं चहा घ्यावा आणि नंतर बाकीचे कामं करावे। तर भाजीपाला किराणा काहीच नव्हता, आम्ही जायच्या आधीनं काहीच आणलं नव्हतं। आणि गावाला जायचं म्हटलं की आपण हे असं साठवून ठेवत नाही, भाजीपाला वगैरे खराब होतो आपण नसलो की, म्हणून मग काहीच आणून ठेवलं नव्हतं। तर आज भाजीपाला पण आणायचा होता, किराणा वगैरे मागे पुढे बघू म्हणून भाजीपाला तर महत्त्वाचा होता। गावाकडे जायच्या आधी मी फ्रीज बंद करून जात असते, नेहमी जात असते। तर याही वेळेनं मी फ्रीज बंद करून गेले होते, तर थोडीशी वास येत होती फ्रीजमध्ये आणि थोडंसं खराब पण झाला होता। म्हटलं गावाकडून आल्यानंतर क्लीन करेन आणि तेव्हाच मग भाजीपाला वगैरे घेऊन येईन। तर मिस्टरनं चहा घेतल्यानंतर भाजीपाला आणायला गेले होते आणि त्यानंतर मग मी फ्रीज क्लीन करायला घेतला। इथे मी फ्रीज क्लीन करत आहे। काहीच भाजीपाला नव्हता, सगळा फ्रीज खाली झाला होता। तुम्हाला दिसत असणार खाली जो टप असतो तर तो सुद्धा खाली आहे आणि बाकीचे कप्पेसुद्धा खाली आहेत। किराणासुद्धा काही आणला नव्हता, थोडंफार असं सामान होतं फ्रीजमध्ये। म्हटलं चला क्लीन करून घ्यावा आणि त्यानंतर मग भाजीपाला आणला की मग त्यात भाजीपाला ठेवावा। तर चांगला असा कॉलिनने मी फ्रीज पुसून घेत आहे। घाण म्हणजे खूप असे डाग वगैरे लागलेले नव्हते किंवा खूप वास येत नव्हता। माझा फ्रीज नेहमीच क्लीन असते, पण थोडाफार क्लीन करावा, कारण तर बंद होता ना त्याच्यामुळे। आणि थोडंसं ना रवा सांडला होता, रवाचं पॉकेट मी तसंच फोडते घेते आणि ठेवते, तर कधी कधी माझ्याच हाताने रवा वगैरे सांडतो, तर मग तसं झालं होतं एकदा। तर तो रवा पडलेला होता, म्हटलं तो साफ करून घ्यावा आणि त्यानंतर मग फ्रीज क्लीन करावा। तर फ्रीज कसा ओलसर नव्हता असं, तर त्याच्यामुळे बराच साफ करता आला चांगला, आणि बंद होता त्याच्यामुळे मला अजूनच चांगल्या पद्धतीने क्लीन करता आला। तर सगळा आधी फ्रीजर क्लीन करून घेतलं, त्यानंतर फ्रीज क्लीन करून घेतला, फ्रीजमधले सगळे कप्पे क्लीन करून घेतले। जे काही सामान होतं ते अस्तव्यस्त ठेवलेलं ते सगळं एका ठिकाणी करून ठेवते। आणि जो टप होता भाजीपाला ठेवण्याचा तो सुद्धा मी चांगला क्लीन करून परत ठेवला। आणि जे डबे होते ना भाजीपाला ठेवायला, आता मी जे ऑर्गनायझर घेतले ते सगळे खराब झाले होते, म्हणजे भाजीपाला संपला होता आणि तसेच मी पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून दिले होते, घासले नव्हते। तर मग आता आल्यानंतर त्या डब्यांची पण वास येत होती, म्हटलं चला त्यांनासुद्धा चांगले घासून घ्यावे आणि परत मग त्याच्यात भाजीपाला ठेवायला बरे होणार, म्हणून मग इथे मी चांगले ते डबे क्लीन करून घासून धुवून ठेवून देत आहे। आणि अद्विकचं बघा मधामध्ये काय चाललं आहे, त्याला लागली आहे भूक, कारण तर आम्ही सकाळी पोचलो होतो 10:30-11च्या दरम्यान, तर तेव्हा नाश्ताच केला होता आणि तेव्हापासून नाश्त्यावरतीच मुलं आणि आम्ही होतो। तर मग त्याला भूक लागली होती, तर तो चिडचिड करत होता। तर मिस्टरांनी थोड्या वेळात भाजीपाला जाऊन आणला आणि मग भाजीपाला बघते मी की काय आणलं आहे, म्हणजे भाजी आता करायला बरं होणार, कारण मुलांनाही भुका लागल्या होत्या, आम्हालाही भुका लागल्या होत्या। म्हटलं भाजीचं बघते काय आणली मिस्टरांनी भाजी, आणि त्यानंतर मग आधी स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर भाज्या निवडून मग भाज्या फ्रीजमध्ये ठेवून देते। तोपर्यंत जे डबे मी क्लीन करून ठेवले होते ऑर्गनायझर, ते सुद्धा चांगले सुकून जाणार, तर ते टपामध्ये मी तसेच ठेवले होते आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली। वरण भात लावून दिला होता कुकरमध्ये, एकीकडे चपात्या करून घेतल्या, भाजी, असा सगळा स्वयंपाक केला। आणि त्यानंतर मग इथे ज्या भाज्या आणल्या त्या मिस्टरांनी त्या नीट करून त्या व्यवस्थित मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे। तर जो टप आहे मोठा भाजीपाला ठेवण्याचा, त्याच्यामध्ये 3-4च भाज्या बसणार होत्या। आणि त्यानंतर मग जे ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये मस्त भाजीपाला असा क्लीन करून नीट करून व्यवस्थित ठेवून देत आहे, म्हणजे जेव्हा आपण भाजी करायला घेतो तेव्हा आपल्याला जास्त नीट करण्याची क्लीन करण्याची गरज पडत नाही, म्हणून तरी ते मस्त व्यवस्थित असे डबे मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे। आणि असे डबे ना खूप उपयोगी पडतात। मी जेव्हापासून घेतले तेव्हापासून त्याचा उपयोग झाला नाही असं झालं नाही। काहीही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायला घ्या त्याचा उपयोग होतो आणि बिनफालतू आपण
आपणही उपयोग नसणाऱ्या वस्तू आपणही घेत नाही. तर मस्त फ्रीज वगैरे क्लीन करून झाला आणि भाजीपाला नीट करून मस्त फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि त्यानंतर कोथिंबीर आणि मेथी मिस्टरांनी आणली होती, आता ती नीट करायची बाकी होती. बाकी तर भाजीपाला नीट करून ठेवला होता. तर सगळं आवरल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर मुलांना झोपवून दिल्यानंतर शिवांश जागा होता, कारण तर त्याचा होमवर्क बाकी होता आणि उद्यापासून त्याचं स्कूल होतं. म्हटलं त्याला होमवर्क करून घे, मी तोपर्यंत भाजी निवडते. तर त्यांनी त्याचा होमवर्क केला आणि मी माझा भाजीपाला निवडून घेतला. तर असा होता आमचा परतीचा प्रवास आणि घरी आल्यानंतरचे सगळे कामं. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.